नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया मस्त अशी शेवग्याच्या शेंगांपासून मस्त अशी रेसिपी. ती म्हणजे शेवगा मसाला फ्राय. शेवग्याच्या शेंगांपासून बरेचसे पदार्थ करतात. अगदी शेवग्याची डाळ घालून आमटी किंवा शेवग्याचं पिठलं किंवा शेवग्याच्या शेंगांपासून सूपसुद्धा आपण करतो. शेवग्याच्या शेंगा ह्या शरीरासाठी किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच आज इथे मी मस्त अशी वेगळी थोडीशी आणि चटपटीत अशी रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून त्याचे तुकडे केले आहेत आणि पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये शेंगा बुडतील एवढे पाणी घातले आहे आणि आता ह्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत. शेंगा तिकडे उकडत आहेत तोपर्यंत इथे एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहेत आणि एक मोठा कांदासुद्धा बारीक चिरून घातला आहे. रेसिपी अगदी बारीक-सारीक टिपसह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. हे पहा, शेंगा इथे आता छान अशा उकडल्या गेल्या आहेत आणि हे जे शेंगा उकडलेले पाणी आहे ते टाकून न देता आपण आमटीमध्ये वगैरे वापरू शकतो. आता इथे कांदा छान परतला गेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, आणखीन अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. दोन्ही तिखट मी एकत्रच घेतले होते. त्यानंतर कांद्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कूटसुद्धा घालायचे आहे आणि हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे करत असताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत. अगदी मोजक्याच पदार्थांपासून हा शेवगा मसाला फ्राय अगदी चविष्ट असा तयार होतो. आता मसाले छान परतले गेले आहेत. त्यामध्ये जे शेवग्याच्या शेंगा उकडलेले पाणी होते त्यातील 3 ते 4 चमचे पाणी या मसाल्यामध्ये घालायचे आहे म्हणजे मसाला छान असा शिजला जाईल. आता यामध्ये उकडलेल्या शेंगासुद्धा घालायच्या आहेत. या रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, नक्की चेक करा. आता हा सर्व मसाला शेंगांना व्यवस्थित असा कोट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे आणि परतून झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ यायला ठेवायची आहे. 1 ते 2 मिनिटांनंतर छान अशी वाफ आलेली आहे. हे पहा, मस्त असा शेवगा फ्राय तयार आहे. किती छान दिसत आहे पहा ना. आणि हा खाण्यासाठी सुद्धा तितकाच चविष्ट असा लागतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये दुधापेक्षा सुद्धा दुप्पट कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण असते. अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. मस्त असा शेवगा मसाला तयार झाला आहे. आता तो मी सर्व करत आहे. असा शेवगा मसाला तुम्हीसुद्धा करून पहा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.